नमस्कार. झेनिथ 24 तासमध्ये स्वागत आहे. संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. सिल्लोड येथे 352 दात्यांनी केले रक्तदान. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन शाखा सिल्लोडच्या वतीने दिनांक 13 सप्टेंबर शनिवार रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 404 जणांनी सहभाग नोंदवला व त्यापैकी 352 दात्यांनी रक्तदान करत मानवतेच्या महायज्ञात महादान केले. या शिबिराच्या सुरुवातीला कार्यक्रम उद्घाटन माजी कॅबिनेट मंत्री तथा विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते फीत कापून व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून गोळेगावचे मुखी नारायण भुंबे, शिवण्याचे मुखी कैलास झोंडकर, सिल्लोडचे मुखी राहुल पार्ले यांची विचारपीठावर उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्र भाजपा राज्य सरचिटणीस सुरेश बनकर यांनी देखील शिबिरास भेट देत रक्तदात्यांना प्रोत्साहित केले. शिबिरात बोलताना आयोजकांनी सांगितले की संत निरंकारी मंडळ हे एक आध्यात्मिक मिशन आहे. सर्व जाती धर्म सर्व मानव जातीला आपण एकाच प्रभूची निर्मिती आहोत. या नजरेतून पाहत आपण सर्व एक आहोत. परमेश्वर एक आहे. खऱ्या देवाची ओळख करत भक्ती करणे व मोक्ष प्राप्ती करणे हेच जीवनाचे अंतिम ध्येय आहे, असा संदेश देणारे मिशन आहे असे सांगितले. यासोबतच सामाजिक कार्य जसे की वृक्षारोपण, जल स्वच्छता, पूरग्रस्तांना मदत करणे असे अनेक उपक्रम देखील मंडळ देश विदेशात राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यात 10 वर्षापासून मंडळातर्फे रक्तदान शिबिर राबवण्यात येत आहे. यावर्षी सिल्लोड शाखेतर्फे हा उपक्रम राबवला आहे अशी माहिती दिली. या शिबिरात सिल्लोड, गोळेगाव, शिवना, अंबई, खोपटा, उंडणगाव, रेमाबाद, उडदचाता, ठालेवाडी, भोकरदन, पालोद, अजिंठा, पानवडोद, धोत्रा, हालदा, जळकी, बाजार, लॅकिडी, मांडणा, कोटनांद्रा, सारोळा, बोदवड, डोंगरगाव, कन्नड, वांगी, दहीगाव, आमसरी, पिंपळदरी, मादनी, सराटी, आसडी, मालखेडा, तळणी, आळंद, डकला येथील दात्यांनी सहभाग घेत रक्तदान केले. यात सकाळपासून दात्यांसाठी व सर्व शिबिरास भेट देणाऱ्यांसाठी चहा, नाश्त्याची व जेवणाची देखील सुंदर व्यवस्था करण्यात आली होती. ब्युरो रिपोर्ट विजयकुमार अग्रवाल, जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर, झेनिथ 24 तास. संत निरंकारी मिशन सिल्लोड ब्रँचतर्फे रक्तदान महाशिबिराचे आयोजन. सर्व महापुरुषांचं 100% तन मन धनापासून प्रतिसाद मिळाल्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी संत निरंकारी मंडळाच्या वतीने खूप खूप आभार आणि धन्यवाद.